नमस्कार. नीट एक्झाम 2025 ची तयारी आपला विद्यार्थी करतोय. पण त्यासाठी जे फोटोज काढायचे आहेत आपल्याला, तर त्या फोटोचा क्रायटेरिया नेमका काय असतो? बॅकग्राऊंड नेमका कसं घ्यायला पाहिजे? फोटोमध्ये आपला चेहरा नेमका किती पोर्शन त्यामध्ये कव्हर व्हायला पाहिजे? तर ही सगळी माहिती जर आपल्याला अगोदर असेल, किती फोटो काढायचे, कोणत्या साईजमध्ये पाहिजे, ही सर्व माहिती अगोदरपासून जर आपल्याला असेल, तर नक्कीच आपली पुढं धावपळ होणार नाही. कारण मागच्या वर्षीचा अनुभव असतो. त्यामुळे थोडेफार मी अनुभव तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर करतोय. नीट 2025 ची जी काउन्सिलिंगची प्रक्रिया आहे, तर त्याचे जवळपास 3 व्हिडिओज जिजाऊ अकॅडमी चॅनलला उपलब्ध आहेत. तसे मागच्या वर्षीचे खूप सारे आहेत. पण या वर्षीची एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करतोय. बघा, आता जो आपल्याला फोटो अपलोड करावा लागतो ऑनलाईन फॉर्म फिल केल्याच्या नंतर. बघा, ज्यावेळेस आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जवळपास कंप्लीट झाल्याच्या नंतर जे पर्सनल डिटेल्स आपण फिल करतो, एज्युकेशन डिटेल्स टाकतो, सगळी प्रोसेस कंप्लीट करतो आणि त्यानंतर फॉर्म सबमिट फायनल करायच्या अगोदर अपलोड डॉक्युमेंट्सचं ऑप्शन येतं. या डॉक्युमेंट्समध्ये महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहे की ज्यामध्ये फोटो आपल्याला अपलोड करावे लागतात, तर हे 2 प्रकारचे फोटो आपल्याला काढून ठेवायचे. थोडक्यात ते आपल्याकडे फिजिकली हार्ड कॉपी सुद्धा असली पाहिजे आणि मोबाईलमध्ये सुद्धा त्या फोटोचं जे सॉफ्ट कॉपी आहे तर ती आपल्याकडे असली पाहिजे. तर हे फोटोज नेमके कोणकोणत्या प्रकारचे? तर एक असतो मित्रांनो 4x6 म्हणजे थोडक्यात पोस्ट कार्ड साईज फोटो आणि दुसरा असतो आपला पासपोर्ट साईज फोटो. आता हे दोन्ही प्रकारचे फोटोज आपल्याला काढून ठेवायचे. आता प्रश्न असा येतो की सर, हा फोटो नेमका कसा काढायचा? म्हणजे थोडक्यात जर समजा आपल्याकडे कलर फोटो जर काढायचा असेल तर कलर काढायचा का? बॅकग्राऊंड नेमकं कसं घ्यायचं? प्रश्न बघा काय काय येतं. प्रश्न पहिला असा आहे की फोटो नेमके किती काढावेत? ओके. यानंतर प्रश्न आहे की फोटोसाठी नियम कसे असतात, नेमके कोणत्या प्रकारामध्ये पाहिजे, काय काय त्यामध्ये व्यवस्थित दिसलं पाहिजे, यानंतर कधी काढावे लागतात हे फोटो. बघा, सुरुवातीला फोटो नेमके किती काढावे? आता सध्या तुम्ही फोटो काढणार असाल तर हेच फोटो आपल्याला एक्झामला जाण्याच्या वेळेस सुद्धा उपयोगात येतात. तर त्यामुळं तुम्ही जे पोस्टकार्ड साईज फोटो काढणार आहात, म्हणजे थोडक्यात मोठा फोटो, तर ते 4 फोटो काढा आणि त्याच टाईपचं, म्हणजे थोडक्यात वेगवेगळे फोटो नको. जो पोस्टकार्ड साईज फोटो आहे तर त्याचेच पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्हाला घ्यायचे. तर ते जवळपास 12 ते 16 फोटो तुम्ही तयार ठेवा. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे 4x6 म्हणजे थोडक्यात हा मोठा फोटो आहे, तर हे तुम्हाला 4 फोटोज काढून घ्यायचे आतापासूनच. याचं काम असं की ज्यावेळेस आपण एक्झाम साठी जाणार आहे तर त्यावेळेस एक तर त्या आपल्याला हॉल तिकीटवर चिपकावा लागतो तो फोटो. यानंतर ज्यावेळेस आपली पुढं मेडिकल ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल 2025 ची, तर या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आपल्याला सीट मिळते तर तेव्हा कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर कॉलेजमध्ये सुद्धा त्या मोठ्या फोटोची डिमांड होते. तर त्यामुळं हे किमान 4 फोटो जवळ राहू द्या. नंतर वेळेवर त्या कम्प्युटरवाल्याकडं किंवा त्या फोटोग्राफी सेंटरवर आपले सॉफ्ट कॉपी उपलब्ध नसतात. आपण अगोदर हे जे फोटो काढलेले असतात तर ते हरवतात. तर त्यामुळं 4 फोटो किमान तयार ठेवा की जे पोस्टकार्ड साईजचे असतील. यानंतर जे पासपोर्ट साईज आहे तर ते तुम्हाला किमान 16 तरी तयार करून ठेवायचे. 16चं काम पडणार नाही, पण एक जर तुम्ही प्रक्रियेमध्ये जर का पुढे गेलात, कॉलेज मिळालं त्या ठिकाणी फोटो जमा करून घेतात, परत दुसरं कॉलेज अपग्रेड झालं पुन्हा फोटो जमा करून घेतात, तर त्यासाठी तुमचे 16 जे आहेत तर हे पासपोर्ट साईजचे फोटो तयार तुम्ही करून ठेवा. आता यानंतर प्रश्न असा आहे की फोटोसाठी नियम नेमके कसे असतात? बघा, जो फोटो तुम्ही काढणार आहात त्या फोटोग्राफरला सांगा की आपल्या चेहऱ्याचा किमान 80% भाग त्या फोटोमध्ये कव्हर झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही फोटो एकदम खालून घेतला इथना वरती, तर तो तुमच्या मानेच्या खालचाच भाग जास्त त्यामध्ये कव्हर होईल. आपल्याला चेहरा जो आहे तर तो 80% कव्हर झाला पाहिजे. तर त्यामुळे तुमचा फोटो त्या फोटोग्राफरला सांगा, त्याला सगळं व्यवस्थित कळतं, त्याला सांगा की किमान 80% भाग जो आहे तर तो चेहऱ्यामध्ये कव्हर झाला पाहिजे. यानंतर तुमचे दोन्ही कान फोटोमध्ये दिसले पाहिजे. ओके. गॉगल लावून फोटो काढू नका. चष्मा असेल ठीक आहे, तुमचा अगोदरचा आहे, नंबरवाला आहे, चालेल, पण गॉगल लावून फोटो काढू नका. कॅप लावून फोटो काढू नका. कॅप जर घातलेली असेल ती काढून नंतर फोटो काढा. ओके. आता हे फोटोचे नियम नेमके काय? आता ब्लॅक अँड व्हाईट काढायचा का कलर काढायचा, हा सुद्धा एक नियम तुम्हाला माहिती असला पाहिजे. तुम्ही फोटो ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा घेऊ शकता, कलर पण घेऊ शकता, पण लक्षात घ्या जे बॅकग्राऊंड आहे तर ते व्हाईटच ठेवा. म्हणजे कलर बॅकग्राऊंड करू नका. व्हाईट बॅकग्राऊंडचा नियम आहे
आणि तुमचा फोटो कलर असला तरी चालतो, ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालतो. 80% तुमचा चेहरा त्यामध्ये कव्हर झालेला असला पाहिजे. दोन्ही कान तुमचे त्यामध्ये व्हिजिबल पाहिजेत. ओके. आता यानंतर हे फोटो नेमके कधी काढावे आणि यासाठी अजून एक नियम आहे. फोटो काढण्यासाठी त्या फोटोवर तुमची डेट मेन्शन करा आणि सोबतच तुमचं नाव सुद्धा टाका. आता बघा कधी काढायचे, तर आता सध्या आपण 2025 मध्ये आहोत, जानेवारी मंथ मध्ये. तुम्ही सध्या जरी फोटो काढून ठेवले तरी सुद्धा चालतं. त्यावर डेट टाका. असं काही नाही की एक्झामचा ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा रिलीज होईल तर तेव्हाचाच फोटो लागेल, असा काही रूल नाही. पण 2025 चे लेटेस्ट फोटो पाहिजे. मग सध्या न काढताना एक काम करा की ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल नीट ऍप्लिकेशन फॉर्मचं, तर त्या मंथ मध्ये थोडं तुम्ही फोटोची तयारी ठेवा, तेव्हा फोटो काढा आणि तेव्हाची डेट त्यावर टाका. टाइम टाकण्याची आवश्यकता नसते, पण डेट टाका. आता त्या डेटचा फॉर्मॅट वगैरे असं काही नियम नाहीये, पण डेट टाका, तुमचं नाव टाका. आता बरेच मुलं नाव टाकायला विसरतात त्या फोटोच्या खाली. थोडक्यात आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय त्या फोटोवर डेट आणि नाव असे दोन्ही प्रकारचं तुम्हाला मेन्शन केलेलं असायला पाहिजे.